नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, लाडक्या बहिणींना ई-केवायसी करायला सरकारने सांगितलं खरं, परंतु ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्यांचा घटस्फोट झालाय त्या महिलांनी केवायसी करायची कशी असा प्रश्न निर्माण झालाय। आणि आता याबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। वडील आणि पती हयात नाहीत अशा लाडक्या बहिणींसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाहीत त्यांच्यासाठी आता केवायसी प्रोसेसमध्ये बदल करण्यात येणार आहे। याबाबत आदित्य तटकरेंनी माहिती दिली। या महिलांसाठी लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईटवरती एक नवीन ऑप्शन दिला जाणार आहे। त्यामध्ये जाऊन त्या केवायसी पूर्ण करू शकतात। यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा मृत्यूचा दाखला अपलोड करण्याची परवानगी मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेतील नवीन केवायसी प्रोसेस ही ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत त्यांच्यासाठी असणार आहे। यामध्ये तुम्हाला वेबसाईटवरती एक नवीन ऑप्शन मिळणार आहे। त्यामध्ये तुम्ही पती किंवा वडिलांचं डेथ सर्टिफिकेट अपलोड करू शकता। यासोबतच घटस्फोटित महिला घटस्फोटासंबंधीची कागदपत्र अपलोड करू शकतात। यावरून महिलांचे पती किंवा वडील हयात नसल्याची माहिती बाल विकास विभागाला मिळेल, त्यामुळे त्यांना व्हेरिफिकेशन करणं सोपं जाईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लाडक्या बहिणींना हा दिलासा मिळालेला आहे। ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्या महिलांना देखील आता ई-केवायसी करता येणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।